जय महाराष्ट्र मित्रांनो. काल दिनांक 20/8/2024 माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच खूप दुःखाचा दिवस होता. बदलापूर येथे लहान शाळकरी मुलींवर, ज्या 2 मुली होत्या, त्यांच्यावर जो अत्याचार झाला, यापेक्षा दुर्दैवी घटना असूच शकत नाही. सध्या महाराष्ट्रात ना लाडकी बहीण सुरक्षित आहे, ना लाडक्या बहिणीच्या लेकी. सध्याच्या महायुती सरकारला महिलांच्या सुरक्षिततेची काहीच चिंता नाही आहे. त्यांना कोणतेच गांभीर्य नाही आहे. आपल्या महाराष्ट्रात श्री छत्रपती शिवरायांच्या राज्यात आई बहिणींची अब्रू अशी वेशीला टांगली गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांवर तसेच अल्पवयीन मुलीवर जे अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, यासारख्या गोष्टी आणि महिलांवर होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणारे अत्याचार, ह्या सर्व ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकत आहे, ज्या रोज घडत आहेत, या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. याची पूर्ण जबाबदारी माननीय गृहमंत्री या नात्याने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीवरून असे दिसून येते की गृहमंत्री अशा गोष्टी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. बदलापूर येथे शाळकरी मुलीवर अत्याचाराची जी घटना घडली आहे, तशाच घटना 2022 साली विविध ठिकाणी घडल्या होत्या. त्यामुळे एप्रिल 2022मध्ये प्रत्येक जिल्हा परिषद तसेच नगरपालिका, त्याचबरोबर महानगरपालिका येथील शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी 2 होमगार्ड जवानांची नेमणूक करण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानंतर सदरचे परिपत्रक हे मागे घेण्यात आले. सदरच्या परिपत्रक मागे घेण्यासाठी कोणाचा दबाव होता? त्याचबरोबर जर हे परिपत्रक मागे घेतलं गेलं तर याला जबाबदार कोण आहे? याचे उत्तर माननीय गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच दिले पाहिजे. काल जर बदलापूर येथे जी घटना घडली, त्या ठिकाणी होमगार्ड जवानांची नेमणूक झालेली असती तर त्या लहान शाळकरी मुलीवर अत्याचाराची जी घटना घडली, ती घटना घडली नसती. या घटनेमुळे त्या लहान मुलींच्या मनावर आयुष्यभराच्या जखमा झाल्या आहेत. त्यांची मानसिक हानी झाली आहे. त्यांना जो धक्का बसला आहे, त्यातून सावरायला त्यांना पूर्ण आयुष्यभराचा कालावधी जाणार आहे. तोही कालावधी त्यांच्यासाठी कमीच पडेल. एवढ्या खोलवर त्या जखमा त्यांच्या मनावर बिंबलेल्या असतील. आणि हे महायुतीचे सरकार, माननीय श्री मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महिलांच्या सुरक्षतेबाबत काहीच गंभीर नाही आहेत. यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची गंभीरता दिसून येत नाही. जर सदरचे परिपत्रक हे मागे घेतले नसते तर 2022 पासून आत्तापर्यंत असंख्य विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर त्या घटना रोखता आल्या असत्या. पण ह्या सरकारची मानसिकता नाही आहे. त्यामुळे सदरच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यासाठी माननीय सौ सुषमाताई अंधारे यांनी काल माध्यमांसमोर सदरचा विषय योग्य पद्धतीने व खूप सक्षमपणे मांडला.
सदरचे परिपत्रक काढले असताना ते माघारी कोणी घेतले, त्याला जबाबदार कोण, या संदर्भात त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्याचबरोबर मान्य श्री रोहितदादा पवार साहेब यांच्याशी बोलणे झालं असता त्यांनी सदरची घटना जर होमगार्ड असते तर ही घडलीच नसती. तसेच सदरची जी घटना घडली आहे ती खूप दुःखद आहे, खूप वेदनादायक आहे असे बोलून दाखवले. त्याचबरोबर त्यांनी सदरच्या घटनेसाठी अशी घटना परत घडू नये यासाठी सरकारचा पाठपुरावा करून प्रत्येक जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेतील शाळात होमगार्डच्या माध्यमातून सुरक्षता दिली जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर महिला व विद्यार्थ्यांनी सुरक्षित राहतील याकडे त्यांनी त्यांच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. त्याचबरोबर आपल्या माननीय सौ सुप्रियाताई सुळे खासदार यांनी देखील सदरच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर अशा घटना घडू नये या संदर्भात सरकारचा पाठपुरावा करणार आहे असे बोलून दाखवले. त्याचबरोबर होमगार्डच्या माध्यमातून सदरच्या शाळांमध्ये योग्य प्रकारे सुरक्षता पुरवली जाईल यासाठी लक्ष वेधणार आहे असे सांगितले. तर अशा घटनांमुळे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारी, शरमेची व समाजाला विचार करायला लावणारी अशी घटना आहे. जर अशा घटना आपल्याला रोखायच्या असतील किंवा अशा घटनांवर आळा घालायचा असेल तर प्रत्येक शाळात होमगार्डची नेमणूक होणे खूप गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थिनींना सुरक्षता देणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रातील महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनींना होमगार्डच्या माध्यमातून सुरक्षा देता येईल व महाराष्ट्रातील महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनी सुरक्षित राहू शकतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे सदरच्या गोष्टीची दखल महायुती सरकारच्या माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच माननीय गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घ्यावी व या संदर्भात बैठक घेऊन जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या शाळेत प्रत्येकी 2 होमगार्ड जवानांची विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नेमणूक करावी ही माझी विनंती आहे. याबाबत आपण पाहू शकतो आज ट्विटरवर माननीय श्री रोहितदादा पवार साहेब यांनी एक ट्विट केलेलं आहे. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एप्रिल 2022 मध्ये प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी एक होमगार्ड नेमण्यासंदर्भात निर्णय झाला होता. परंतु दुर्दैवाने सरकार बदलले आणि हा विषय मागे पडला. सदरील निर्णय लागू करण्यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा ही विनंती त्यांनी खाली माननीय मुख्यमंत्र्याला टॅग केला आहे. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना टॅग केला आहे. त्याचबरोबर अजित पवार साहेबांना टॅग केलेला आहे आणि आपण ते सदरचे परिपत्रक पाहू शकतो. सदरच्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आपण पाहू शकतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा सुरू होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळात उपलब्ध करून देण्याविषयी निर्णय घेण्याबाबत. तर बघा, एप्रिल 2022 हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये खाली लिहिलं आहे, माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4/4/2022 रोजी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत
बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीत शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत बैठक आयोजित करण्यात आली. सदरच्या बैठकीत शालेय विद्यार्थिनींना सुरक्षा पुरवण्याकरिता शाळा सुरू होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळासाठी होमगार्डची मदत घेता येईल असे माननीय प्रधान सचिव यांनी सूचित केले. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळांना प्रत्यक्षात किती होमगार्डची आवश्यकता आहे ते तपासून विस्तृत माहिती संचालनालयास त्वरित दिलेल्या पपत्र अ व पपत्र ब मध्ये सादर करावे. तर बघा, सर्वांसमोर हे परिपत्रक आहे. सदरचे हे परिपत्रक त्वरित म्हणून सांगण्यात आलं होतं, तरी देखील सदरची होमगार्डची नेमणूक आज दिनांक म्हणजे 24 सालापर्यंत, म्हणजे आता सध्या 2 वर्षानंतरही होमगार्डला सदरच्या ठिकाणी सुरक्षितेसाठी बंदोबस्त देण्यात आलेला नाही. यावरून आपल्याला महायुतीच्या सरकारचे महिलांप्रती तसेच ज्या लाडक्या बहिणी म्हणतो आपण, लाडक्या बहिणींच्या प्रती तसेच लाडक्या बहिणींच्या लेकीच्या प्रती, त्यांच्या सुरक्षेच्या प्रती सरकार किती गांभीर्य आहे यावरूनच दिसून येतं. सरकारने सदरची गोष्ट ही खूप गांभीर्याने घ्यावी व त्वरित प्रत्येक जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या शाळांमध्ये होमगार्डच्या माध्यमातून सुरक्षता उपलब्ध करून देण्यात यावी, ही सरकारला कळकळीची विनंती आहे. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.